उद्धव ठाकरे यांच्याकडे मी 1 कोटींचा चेक दिला होता, पण मंत्रिपदासाठी पैसे मागितले की पक्ष निधीसाठी हे मला माहिती नाही, असा गौप्यस्फोट पत्रकार परिषदेमध्ये दीपक केसरकर यांनी केला. तर केसरकर यांनी माफी मागावी, अन्यथा तोंडाला काळं फासू, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. चेक दिला हा, मी चेकचं तर रेकॉर्ड असतं. मी 1 कोटी रुपयाचा चेक दिलेला आहे. उरलेल्याचं मी पत्र दिलेलं होतं. आता मंत्रिपदासाठी पैसे मागितले, इलेक्शनसाठी पैसे मागितले, मला काय मी सांगू शकत नाही. परंतु ज्या दिवशी माझे एक पत्रकार मित्र आदित्य ठाकरेंना भेटायला गेले आणि त्यांनी विचारलं की कोकणातून कोण असणार, तर ते म्हणाले दीपक केसरकरांच्या शिवाय आमच्याकडे कुठलं नाव नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून. परंतु त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केलेली नाही. याचा अर्थ काय होतो? कमिटमेंट म्हणजे काय? पैसे आगाऊ दिले पाहिजेत तर तुमचं मंत्रिपद. पक्षासाठी पैसे लागतात, ते चेकने देण्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही आहे. अलाउड आहे ते चेकने द्यायला. पक्षासाठी म्हणजे पक्षासाठी काही धनादेश म्हणजे उद्धव साहेब मागत असतात का? सेक्रेटरी मागतात ते. जर पक्षाचे सेक्रेटरी असतात ते त्या ठिकाणी त्यांना धनादेश द्यावा, पण त्यांचा नसतो तो व्यक्तिगत नसतो कोणाचा, तो एखाद्या कंपनीने किंवा एखाद्याने सांगितलेला असतो. पण हे जे आहेत ना केसरकर, ते आपले असे येऊन साहेब मला मंत्री करा, साहेब मंत्री करा, असं त्यांनी किती वेळेस बोलले. म्हणून अशा पद्धतीने ते काही हे करणार नाही. केसरकरनी माफी मागितली पाहिजे, नाहीतर केसरकरला इथे आल्यानंतर आम्ही काळं फासू.